तर मित्रांनो, तर आजचा जो आपण टॉपिक घेणार आहे तो आहे इंड्युसमेंट झोन. ठीक आहे, इंड्युसमेंट झोन. आता पूर्ण स्पेलिंग लिहित नाही बसत मी, तर IND झोन असं टाकतो. तर इंड्युसमेंट झोन म्हणजे नेमकं काय आहे? आता इंड्युसमेंट ह्या शब्दाचा अर्थ जर आपण मराठीत बघायला गेलो तर इंड्युसमेंट म्हणजे काय असतं माहितीये का? आमिष दाखवणं. आमिष आमिष दाखवणं म्हणजे काय? लालच. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे ना तुम्हाला खेचून नेणं, तिथं तुम्हाला पद्धतशीर तुमचं स्टॉप लॉस उडवणं आणि तिथनं परत तुम्हाला खाली फेकून देणं, ह्याला म्हणतात आमिष दाखवणं. ठीक आहे. आता स्टॉक मार्केटमध्ये इंड्युसमेंट झोन असतात. आता इंड्युसमेंट झोन म्हणजे कसले? आमिष दाखवणारे झोन. म्हणजे समजा या ठिकाणी एखादा असेल रेजिस्टन्स, म्हणजे आमिष कसं दाखवणार? की जेव्हा मार्केट इथं जाईल ना, इथं गेल्यावर तुम्हाला आमिष दाखवणार, अरे रेजिस्टन्स ब्रेक होतोय, चला चला आता कॉल घ्यायचा, किंवा रेजिस्टन्स घ्या, चला आता पुट घ्यायचं, इथं मार्केट खाली जाणार. मार्केट काय करतं? रेजिस्टन्स ब्रेक करणार बरं का. तुम्हाला आमिष दाखवलं, इंड्युसमेंट झोन आहे बरं का. आमिष दाखवलं, तुम्ही काय करणार? अरे रेजिस्टन्स ब्रेक झाला, चला चला कॉल घ्या. आपल्यासारखी पोलं पटापट उड्या मारतात कॉल घ्यायला. जसा तुम्ही कॉल घेतला तसं खालच्या साईडला मार्केट नेलं, म्हणजे इथं काय गेलं? इंड्युसमेंट झोन. म्हणजे तुम्हाला खेचून आणलं त्या झोन पाशी. परत एकदा लक्षात घ्या, इंड्युसमेंट झोन. आता समजा हा एखादा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स. सपोर्ट, रेजिस्टन्स, इंड्युसमेंट झोन असतात. कसे? समजा ह्या सपोर्ट कडे मार्केट गेलं, इंड्युसमेंट होते ना, म्हणजे तुम्हाला आकर्षण होतं. म्हणजे समजा एखादी भारी पोरगी बिरगी तुम्हाला दिसली, किंवा एका पोरीला पोरगा दिसला. मी आता हेच एक्झाम्पल घेतोय कारण कॉमन एक्झाम्पल आहे. तुम्ही नाही होय काही पण करत असाल, म्हणाले काय बडबडतोय, पण एक कॉमन एक्झाम्पल आहे. तर तुम्ही जसं अट्रॅक्शन होतं ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट जे म्हणता तुम्ही, तसं. पण नंतर काय होतं तुम्हाला पण माहिती आहे. आता जास्त बोलत नाही मी, नंतर तुम्हाला पण कसं फसवलं जातं. तर तसाच विषय इथं पण. ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट झोन पाशी जाता ना, झोन पाशी असं वाटतं की चला ब्रेकडाऊन झाला, पुट बाय करतो. जसा पुट बाय करता ना, गोलीगत धोका. तर अशाच प्रकारे इथं पण आहे. तर ह्याला म्हणतात इंड्युसमेंट झोन. सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन क्लिअर करून घ्या. आता ज्याला लईच इंग्लिश विंग्लिश येते, तर आपला तोच युट्यूबर, त्यांचं मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिलं तर ही नोटपॅड लावू द्या इथं, नाहीतर त्यांचं सिम्बॉल दिसेल आपल्याला इथं. उगाच दाखवला नको. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इंड्युसमेंट कॅन बी यूज टू आयडेंटिफाय द मार्केट लिक्विडिटी झोन. म्हणजे थोडक्यात कसं असतं की लिक्विडिटी झोन जो आता कलर जरा पिवळा करतो पेन्सिलचा. ठीक आहे. समजा असं सपोर्ट असं रेजिस्टन्स असं सपोर्ट असं लिक्विडिटी झोन असते ना इथं, म्हणजे हा रेजिस्टन्स आणि सपोर्ट इथं लिक्विडिटी झोन असते. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जिथं कॉल बायर्स किंवा पुट बायर जिथं जिथं असतात ना, तिथे लिक्विडिटी असते. लिक्विडिटी म्हणजे काय? स्मार्ट मनी कन्सेप्ट. म्हणजे जो मोठे मोठे लोक आहेत ना, बँक झाले, त्यानंतर इन्स्टिट्यूशन झाले, त्यानंतर आपले हे झाले, कोण रे, मोठे मोठे, आता त्यांचं नाव आठवत नाही मला. तर त्या म्हाताऱ्या माणसांचा सगळा पैसा इथं लागलेला असतो. ठीक आहे. तर ऑपरेटर, तर ह्या ऑपरेटर, इन्स्टिट्यूशन आणि बँक, ह्या सगळ्यांचा पैसे लागलेले असतात. तिथं असते लिक्विडिटी झोन. त्या लिक्विडिटी झोन पशी आपल्याला खेचत जे नेतं ना, आणि त्या झोन पासून आपल्याला गोलीगत धोका जे होतो ना, त्याला म्हणतात इंड्युसमेंट झोन. एवढी डेफिनेशन आहे. आता इथं लय भरमसाठ डेफिनेशन दिलेली आहे, पण मी काय ती, म्हणजे तुम्हाला वाचायची तर वाचून टाका. पण आपला चॅनल मराठीत आहे, सगळं मराठीत आहे, त्यामुळे मी मराठीत बोलायचा प्रयत्न करतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा येऊया या ठिकाणी. ठीक आहे. चल जा जा. कसला तरी खोकल्याचा आवाज आला रे, भूतबीत आला काय वेबिनार मध्ये? ठीक आहे, काय विषय नाही, आला असेल तर येऊ द्या. सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, मार्केट काय गेलं? लोअर लो, लोअर हायचं क्रिएशन करत मार्केट काय चाललंय? खाली चाललंय. ठीक आहे. आता या ठिकाणी आहे ना, इथून मार्केट आलं खाली, वर गेलं, आणि या लेवल पासून आहे ना मार्केट खाली आलं. ठीक आहे. हा झाला आपला ऑर्डर ब्लॉक. नीट लक्षात घ्या. हा झाला आपला ऑर्डर ब्लॉक. काय आहे हा? ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक हा इंड्युसमेंट झोन नसतो, लक्षात ठेवा. ऑर्डर ब्लॉकच्या खाली इंड्युसमेंट झोन असतात. आता कसे ते पण दाखवतो. ऑर्डर ब्लॉक पासून मार्केट खाली आलं, त्यानंतर इथं बघा, इथं एकदा मार्केटने रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं. म्हणजे ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणजे काय? मार्केटने खालच्या साईडला डायरेक्शनला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय? वर दिवस फिरलं. आणि ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणजे काय? खालच्या डायरेक्शनला म्हणजे हे दिला, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन दिला खालच्या साईड. ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं, मार्केट खाली गेलं, परत एकदा या लेवलला आलं, आणि परत एकदा इथून खाली गेलं. तर हा काय झाला माहितीये का? हा झाला इंडुसमेंट लेवल. इंडुसमेंट लेवल म्हणजे का झाली ही इंडुसमेंट लेवल? आता 2 वेळा ह्या लेवलवरनं खाली गेलंय ना, तर आता विषय कसा होतो माहितीये का? तिसऱ्या वेळेला जेव्हा इथं जातं ना मार्केट, त्यावेळेस आपल्या पोरांना कसा विषय वाटतो की आता इथून परत एकदा मार्केट खाली जाईल, कारण इथनं खाली गेलं, इथनं खाली गेले, आता इथनं पण परत खाली जाणार. पण त्यांना माहित नाही, वरच्या साईडला भावा ऑर्डर ब्लॉक पण विषय आहे. ऑर्डर ब्लॉक पण आहे इम्पॉर्टंट. वरच्या साईडला अजून एक रेजिस्टन्स आहे. मार्केट जर इथनं जर फिरलं तर गोरीगत इथनं धोका देऊन जाऊ शकतं. आणि हे जे आपले ऑपरेटर, इन्स्टिट्यूशनल आणि हे जे आपले बँकवाले आहेत ना, त्यांना हे माहित असतं, आणि बरोबर ते हिथं एसएल ठेवतात त्यांचा, आणि हिथं इन्व्हेस्टमेंट लेवलला आकर्षित करतात लोकांना. आता हा इन्व्हेस्टमेंट लेवल कसा? पहिला तर हा ऑर्डर ब्लॉक झाला, पण 2 वेळा मार्केट इथनं खाली आले, आणि प्लस ब्रेकआउट स्ट्रक्चर पण दिले ह्या लेवलपासून खाली आल्यानंतर. तर हा इन्व्हेस्टमेंट लेवल आपण जसा मार्क केला, तर ज्यावेळेस मार्केट तिसऱ्या टाइमला जाईल ना, तर आता तुम्हाला पुढच्या फोटोत दिसेल आता. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही, इथं काय झालंय?
की 2 वेळा मार्केट खाली आलं होतं इथनं परत एकदा मार्केट या लेवलला गेलं ना, आपली लोक काय करतात, इथं लगेच पुट बाय करतात. कळलं का? हिथनंच पुट बाय करतात, जेणेकरून काय वाटेल त्यांना, हिथनं मार्केट परत एकदा खाली जावं. पण मार्केटने काय केलं, त्यांचा एस-एल हिट केला, वरच्या ऑर्डर ब्लॉक पासून रिकव्हरी मारली. कुठनं मारली? वरचा ऑर्डर ब्लॉक. आता हे वरचा ऑर्डर ब्लॉक काय आहे ते मी तुम्हाला नंतर हळू सांगेन. फक्त आता हे लक्षात घ्या. आधीच्या पोरांना माहित असेल ऑर्डर ब्लॉक काय विषय, पण आता हा विषय लक्षात घ्या. इंड्युसमेंट झोन. इंड्युसमेंट झोन म्हणजे काय केलं? आकर्षित केलं. म्हणजे 2 वेळा खाली गेले ना, तिसऱ्या वेळा पण आकर्षित केलं. आलं, लोकांनी पुट बाय केला, वरनं खाली आणलं. त्याला म्हणतात लिक्विडिटी. लिक्विडिटी पूल पण म्हणू शकता किंवा रिटेलचे स्टॉप लॉस हिट करून खाली नेणं असं पण म्हणू शकता. आता हे इंग्लिश भाषेतले शब्द आहेत, ठीक आहे, हे सगळे. बट आपण मराठीत लक्षात घ्या, इंड्युसमेंट झोन म्हणजे आकर्षित करणारी लेवल, ठीक आहे. तर आता पुढच्या ह्याच्यात जाऊया आपण, ठीक आहे. तर आता विषय कसा आहे, ही जी इंड्युसमेंट झोन जे असतात ना, ती कुठं कुठं बघायला भेटतात आपल्याला, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिले आता हे जे आपल्याला इंड्युसमेंट लेवल जे असतात ना, ते कुठं कुठं असतात आपल्याला हे पण बघायचंय. आता तुम्ही म्हणाल हे इंड्युसमेंट लेवल तर तू सांगितलं नेमकं विषय काय असतो, पण ती हे असतात कुठं बाबा नेमकं? सगळ्यात पहिलं तर असतो ऑर्डर ब्लॉक पशी, जे तुम्हाला मी आता उदाहरण दाखवलं होतं. दुसरा कुठं असतो? सपोर्ट अँड रेजिस्टन्स पशी. तिसरा कुठं असतो? स्विंग हाय स्विंग लो पशी. आणि चौथा कुठं असतो? ट्रेंड लाईन पशी. बघा, आता मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो कसे असतात या ठिकाणी. हे 4 लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट मारा. नाही, युट्यूबवरती रेकॉर्डिंग अवेलेबल असेल. हे जी इंड्युसमेंट आकर्षित करणारी जी मॅटर असतो ना, आकर्षित करणारा जो झोन असतो ना, तो कुठं कुठं असतो? ऑर्डर ब्लॉकच्या खालीवर असेल, सपोर्ट रेजिस्टन्स पशी असेल. म्हणजे आता समजा इथं आपला सपोर्ट आहे, त्याच्यावरती कुठेतरी इंड्युसमेंट झोन तयार होतो. म्हणजे आपल्याला असं हितनं वर जाईल, पण ते खालनं वर जातं, असं कळलं का? तर हिथं असतं इंड्युसमेंट झोन. आणि आपली पोरं इथनंच कॉल उचलायला चालू करतात, खाली स्टॉप लॉस लावतात, ते स्टॉप लॉस हिट करतात, वरनं खाली वर जातं, खालनं वर. तर असं असतात इंड्युसमेंट झोन. आता पुढे घेतो जरा. पुढे घेतल्यानंतर ठीक आहे, नोटपॅड कुठे गेला आपलं बाबा, ये लवकर. इथं लाग, चिटक 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 चिटक. अरे ये की. ऐ! ठीक आहे. तर आता या ठिकाणी जर आपण एक गोष्ट अनालिसिस करायचा प्रयत्न केला, तर ऑर्डर ब्लॉक पशी इंड्युसमेंट झोन. तर समजा आपला हा ऑर्डर ब्लॉक आहे. या ठिकाणी बघू शकता. ऑर्डर ब्लॉक कसा मार्क करायचा ते आता तुम्हाला सांगितलं पाहिजे बघा. इथं ऑर्डर ब्लॉक मार्क केलाय आणि या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक मार्क केलाय. ठीक आहे. हे ऑर्डर ब्लॉक काय आहे? कारण मार्केट वर इथं आलं, इथून एक स्ट्रॉंग 4 तासाच्या टाइम फ्रेम वरती किंवा 1 डेच्या टाइम फ्रेम वरती स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट आली, त्यामुळे हा ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केला. त्यानंतर अजून एक ऑर्डर ब्लॉक इथं मार्क केला, स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट आली. तर हे 2 ऑर्डर ब्लॉक मार्क केले आपण. याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, तर इंड्युसमेंट लेवल आहे. हे बघा, इंड्युसमेंट लेवल. इथं एक इंड्युसमेंट लेवल आहे आणि इथं एक इंड्युसमेंट लेवल. इंड्युसमेंट लेवल म्हणजे काय? आकर्षित करणारे. तुम्हाला म्हणलं ना, ऑर्डर ब्लॉकच्या आसपासच असते ते. आता ऑर्डर ब्लॉक पशी विषय कसा केला बघा यांनी. हा मेजर ऑर्डर ब्लॉक आहे खालचा आणि हा पण मेजर ऑर्डर ब्लॉक आहे. हे 2 मेजर ऑर्डर ब्लॉक आहेत. तर आता हे 2 मेजर ऑर्डर ब्लॉक जे आहेत त्याच्यापाशी जर तुम्ही बघितलं ना, आता काय काय पोरांना कसं वाटतंय, मार्केट खाली आलं ना, तर ऑर्डर ब्लॉक डाऊन साईडला ब्रेक झाला. ज्यावेळेस मार्केट वर जाईल ना, तर हिथल्या साईडनं पुट बाय करावं म्हणजे मार्केट खाली येईल. पण ह्यांनी कसं केलं, ज्या लोकांनी पुट बाय केलं ना, वरच्या साईडला गेलं आणि वरच्या ऑर्डर ब्लॉक पासून लोअर लोचं क्रिएशन केलं. परत एकदा सांगतो कसा विषय केलाय, हे बघा. 2 ऑर्डर ब्लॉक मार्क केले. या ठिकाणी हा ऑर्डर ब्लॉक, कारण इथनं बाईंग आली होती, हा ऑर्डर ब्लॉक मार्क केला. त्यानंतर इथून बाईंग आली, हा ऑर्डर ब्लॉक मार्क केला. ठीक आहे. हे जे 2 ऑर्डर ब्लॉक आहेत, तर जसे 2 ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केले, हा खालचा ऑर्डर ब्लॉक आहे, याला धोका दिला बोलीगत आणि वरच्या ऑर्डर प्लसनं लोअर लोचं क्रिएशन केलं. आता हा जो वरचा ऑर्डर ब्लॉक आहे ना, त्याच्या पण इथं विक्स आल्यात बघा. हा विक्स ह्याला म्हणतात लिक्विडिटी ग्रॅब. हे मी तुम्हाला नंतर सांगेन. फक्त बघा, इंड्युसमेंट झोन आहे. हे बघा, इथं एक इंड्युसमेंट झोन आणि या ठिकाणी एक इंड्युसमेंट झोन. म्हणजे पहिलं ट्रॅप केलं आणि त्यानंतर लोअर लोचं क्रिएशन. इथं पण पहिलं ट्रॅप केलं, त्यानंतर लोअर लोचं क्रिएशन. हे झालं ऑर्डर ब्लॉक पासनं इंड्युसमेंट झोन. जसं मी तुम्हाला मागच्या फोटोत दाखवलं होतं. पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला ऑर्डर ब्लॉक पासून इंड्युसमेंट झोन. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स पासून, तो पण सांगतो. पण ऑर्डर ब्लॉकचा अजून एखादा एक्झाम्पल जर असलं याच्यात, ठीक आहे. आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स पासून चल, हा. आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स पाशी जर तुम्ही बघितलं ना, हे बघा, हा सपोर्ट आहे ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा सपोर्ट आहे. पहिला पार्ट झाला ऑर्डर ब्लॉक पासून गुलीगत धोका. आता इथं या सपोर्ट रेजिस्टन्स पासून गुलीगत धोका. आता इथं जर आलं ना, या सपोर्ट पाशी मार्केट आलं, वर गेलं. या सपोर्ट पाशी आलं, वर गेलं. या सपोर्ट पाशी आलं ना, लोकांचा विचार कसा असतो, सपोर्ट पाशी आलं, अंधाधुंदी कॉल बाय करायचा. ठीक आहे, ठीक आहे. लोकांनी कॉल बाय केला असता, खालच्या साईडला ट्रॅप केलं. खालच्या साईडला ही कॅन्डल क्लोज नव्हती झाली. विदाउट कॅन्डल क्लोजिंग जर एखाद्याने पुट बाय केला असता, त्याला वरच्या साईडला ट्रॅप केलं. कळलं? कळलं का इंड्युसमेंट झोन? अरे थांबा एक मिनिट. आता मला तिकडे पण जाता येत नाही, नाहीतर YouTube वरती एडिट करताना येडा होईल मी. हे बघा, आता ह्या फोटोत तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल, या ठिकाणी इंड्युसमेंट झोन तयार झालाय. हे बघा, मेजर सपोर्ट लेवल ही आपली मेजर सपोर्ट लेवल. या ठिकाणी परत मार्केट आलं होतं, इथून परत मार्केटला सारखं वरच्या साईडला फेकत होते. पण ज्यावेळेस या साईडला फेकलं, त्यावेळेस बघा ट्रॅप केलं मार्केटला.
ट्रॅप कधी करतं मार्केट? ज्या ठिकाणी इंड्युसमेंट लेवल असतात. इंड्युसमेंट लेवल कुठं असतात? जिथं मार्केटला आकर्षित करू शकतात. ठीक आहे, कॉल बायसला, पुट बायसला. आणि हे आकर्षित करणारे व्यक्ती कोण? मोठे मोठे ऑपरेटर, बँक आणि इन्स्टिट्यूशन, ज्यांच्या ऑर्डर जे असतात ह्या 10 करोड, 15 करोड, 20 करोड, 100 करोड, मला काय घेणं देणं नाही आपल्याला काय, पण एवढे मोठे मोठे ऑर्डर असतात. सपोर्ट रेजिस्टन्सचे ऑर्डर ब्लॉक सॉरी इंड्युसमेंट झोन क्लिअर झाले, त्यानंतर ऑर्डर ब्लॉकचे इंड्युसमेंट झोन क्लिअर झाले. आता येऊया पुढच्या पार्टमध्ये. ठीक आहे, आता हे झाले स्विंग हाय आणि स्विंग लो. आता याचा पुढचा स्क्रीनशॉट घेतो. हे बघा, आता या ठिकाणी कसा विषय केला यांनी बघा. ठीक आहे, आता हा स्विंग हाय आणि हा स्विंग लो, यांनी काय केलं? त्यांना माहितीये स्विंग लो आहे ना, लोक 100% आकर्षित होणार. लोक इथं आले काय करणार? कॉल बाय करणार, नाही तर पुट बाय करणार. आता जसा ब्रेकआउट झाला ना, लोकांनी काय केलं? पुट बाय केला. जसा पुट बाय केला ना, गोलीगत धोका वरती. जसं वरती गेला ना, लोकांनी इथं ब्रेकआउट दिला, काय बाय केला? कॉल बाय केला. जसा कॉल बाय केला, गोलीगत धोका. का? कारण हे आकर्षित झोन आहे. आकर्षित झोन का? कारण इथं सपोर्ट होता ना, स्विंग होता ना, हा स्विंग करून वरती गेला, त्यानंतर खाली आलं. हा झाला स्विंग हाय, हा झाला स्विंग लो. कळलं? या ठिकाणी दोघांना ट्रॅप केलं. आता 3 कन्सेप्ट क्लिअर झाले आपला. पहिलं म्हणजे ती जे आकर्षित करणारा झोन आपण कुठला बघितला? ऑर्डर ब्लॉकचा. दुसरा आपण कुठला बघितला? सपोर्ट रेजिस्टन्स जवळचा. तिसरा आपण कुठला बघितला? स्विंग हाय आणि स्विंग लोचा. 3 कन्सेप्ट क्लिअर. आता चौथा जो होता तो होता ट्रेंड लाईन. ठीक आहे, आता हा ट्रेंड लाईनचा आहे. तर ट्रेंड लाईन मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर ट्रेंड लाईनला पोरं आकर्षित कसे होतात आपले? आता समजा हे लोअर लोचं क्रिएशन आहे, लोअर लोचं क्रिएशन, लोअर लोचं, लोकांना माहित असतं ट्रेंड लाईनला आलं. आजच कोणतरी बोललं भाई ट्रेंड लाईनला मिस झालं, तर ते काय? तीच इंड्युसमेंट झोन आहे. म्हणजे समजा आता इथनं एक ट्रेंड लाईन ओढली आपण. ठीक आहे, जसं ट्रेंड लाईन आलं खाली येते, ट्रेंड लाईन आलं खाली येते, ट्रेंड लाईन, मग लोक काय करतात? ऑटोमॅटिकली इथं पुट बाय करणार. ट्रेंड लाईन आलं खाली आलं, पुट बाय करणार लोक, मग नंतर काय करतात? ते ट्रॅप करतात, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करून वरती जाऊ शकतात. तर आता विषय येऊ दे इथं. तर आता बघा, परत एकदा एक्झाम्पल देतो. आता हा काय आपला ऑर्डर ब्लॉक आहे बरं का. ऑर्डर ब्लॉक पासून मार्केट खाली आलं होतं. खाली येता येता मार्केटने काय केलं? लिक्विडिटी तयार केली. लिक्विडिटी कुठं तयार होते? मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. ज्या ठिकाणी असं एम पॅटर्न असतो, डब्ल्यू पॅटर्न असतं, जे जे सेम असतात ना, तिथं लिक्विडिटी असते. आता बघा, ह्याने सेम तयार केलं. खाली येताना ना 2 इक्वल लो हाय तयार केले. इथं लिक्विडिटी आली. लिक्विडिटी आली, त्यानंतर मार्केट परत एकदा कंटिन्यू या लेवलपासून खाली जात होतं. त्यामुळे हा काय झाला? इंड्युसमेंट झोन. म्हणजे आकर्षण झोन झाला ना. लोकांना वाटते काय इथं गेलं की मार्केट खाली येते. लोक काय करतात? इथं आलं ना लगेच पुट बाय करतात. जसा पुट बाय केला, डायरेक्ट गुलीगत धोका. आणि नंतर रिअल ब्रेकडाऊन कुठं आला? हितनं आला. का? कारण हा ऑर्डर ब्लॉक आहे ना भावा, मेन ऑर्डर ब्लॉक आहे हा. आणि हा काय? नुसतं आकर्षित करायचं काम आहे. म्हणजे याच्यासाठी एक उत्तम उदाहरण काय द्यावं तुम्हाला? मी तुम्हाला ते पोरापोरीचं उदाहरण दिलं, तेच मेन आहे. म्हणजे पहिले तुम्ही आकर्षित होता, नंतर नंतर असं होतं. म्हणजे कोणाबरोबर असं झालं असेल की तुम्ही पुट बाय केलाय आज, पण मार्केटमध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट झालाय आणि मग मार्केट खाली गेले. हे झालंय ना तुमच्या बरोबर? आता कमेंटमध्ये सगळ्यांनी हो टाईप करते, झालं असेल तुमच्यावर, माझ्यावर पण झालंय. पण हे ह्याच्यामुळेच होतं. इंड्युसमेंट झोन पशी तुम्ही पुट बाय कराल किंवा इंड्युसमेंट झोन पशी तुम्ही कॉल बाय कराल आणि मार्केट खाली जाऊन वर जातं. आणि हे कोण करतं माहितीये ना? म्हातारे लोक, ऑपरेटर. म्हातारे असतात ऑपरेटर, आपल्यासारखे तरुण नसतात. ऑपरेटर, बँक आणि इन्स्टिट्यूशन. लय बेकार लोक असतात, यांच्या नादाला लागायचं नाही. कधी पण ह्यांची बोटं धरून चालायचं, यांच्यापेक्षा वेगळं चालायचं नाही. ठीक आहे, आता हा हे तुम्हाला समजलं असेल. थोडंसं पुढे जातो मी. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं ना, मागच्या एका चार्टमध्ये, हा चार्टमध्ये इथं ना ट्रेंड लाईन सुद्धा होती. त्या ट्रेंड लाईनला पण लिक्विडिटी आहे. लिक्विडिटी पण उडवतं मार्केट. या हायची लिक्विडिटी, ट्रेंड लाईनची लिक्विडिटी. ट्रेंड लाईनला पण इंड्युसमेंट झोन असते. परत यात स्विंगला पण इंड्युसमेंट झोन असतो. त्याचबरोबर हा मेजर आपला रेजिस्टन्स आहे, तिथं पण इंड्युसमेंट झोन. तर असं सगळं मिक्स करून हा इंड्युसमेंट झोन तयार झाला आणि त्यानंतर मार्केट वरनं खाली गेलं. आता हे तर एक्सप्लेन केलंच आहे. आता एकदा पुढे जाऊया. ठीक आहे. तर आता ही फायनल इमेज म्हणजे ट्रेंड लाईनचं मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. समजा मार्केटमध्ये लोअर लो लोअर हायचं क्रिएशन चाललंय, लोअर लो लोअर हायचं क्रिएशन. तर तुम्ही काय करणार? ट्रेंड लाईन मार्क करणार. वर नाही ट्रेंड लाईन मार्क केली, थांबा याला घेऊ द्या पहिला येतं, नाहीतर हा आपल्याला स्ट्राईक देईल चॅनलला. येणार नाही, तसा मित्र आहे आपला. ऐ ऐ ऐ ऐ, इथं का जातंय असं? हं. हे बघा, मार्केट काय झालं? लोअर लोचं क्रिएशन करत खाली येत होतं. मग तुम्ही काय करणार मार्केटमध्ये? तुम्ही ट्रेंड लाईन मार्क करणार. वरच्या साईडनं ट्रेंड लाईन, खालच्या साईडनं ट्रेंड लाईन. ठीक आहे. मग तुम्ही विचार करा, ही लेवल आहे ना इंड्युसमेंट लेवल का झाली? कारण जेव्हा इथं मार्केट आलंय ना, मार्केट काय झालं? खाली गेले. परत ही लेवल पण इंड्युसमेंट लेवल आहे. ही लेवल खालच्या साईडची. हे बुलिश इथं एक ऑर्डर ब्लॉक पण सुद्धा आहे आणि ही इंड्युसमेंट लेवल आहे. जशी ही इंड्युसमेंट लेवल आहे ना, तशीच ही इंड्युसमेंट लेवल आहे. खालच्या साईडची इंड्युसमेंट लेवल, वरच्या साईडची इंड्युसमेंट लेवल. पण विषय कसा झाला? जसं लोकांनी पुट बाय केला इथं, मार्केट थोडं खाली गेलं आणि ब्रेकडाऊन देऊन वरच्या साईडला गेलं. ठीक आहे. समजलं तुम्हाला इंड्युसमेंट लेवल, ही ट्रेंड लाईनची इंड्युसमेंट लेवल आहे. म्हणजे जसं तुम्हाला पहिल्यांदा अट्रॅक्ट करणार, अट्रॅक्ट केलं की त्यानंतर मार्केटमध्ये रिव्हर्सल. तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल, तुम्ही म्हणणार हे सापडेल कसं आम्हाला? याच्यासाठी आहे ना तुम्हाला ब्रेकआउट स्ट्रक्चरची वाट बघावी लागते.
ब्रेकआउट स्ट्रक्चर कसं, आता इथं कसं झालं, खाली गेलं वर गेलं त्यानंतर ही लेवल ब्रेक केली, इथं ट्रेड घेऊ शकता पुढचा एवढं भेटेल, इथं वर गेलं खाली गेलं ही लेवल ब्रेक केली, पुढचा ट्रेड घेऊ शकता. पण इथं वर गेलं लोअर लोचं क्रिएशन नाही ना भाऊ, त्यामुळं डायरेक्ट ट्रेड घेऊ शकत नाही. इथं इंड्युसमेंट लेवल झाली, ट्रॅप केलं आणि वर गेलं, त्यानंतर इथं ट्रॅप करून परत एकदा वर गेले, हा पार्ट सोडा, पण ही इंड्युसमेंट लेवल लक्षात ठेवा. तर हा टॉपिक होता थोडक्यात इंड्युसमेंट लेवलचा. आता मी तर इंड्युसमेंट लेवल म्हणजे थोडक्यात एकदा रिपीट करायचं झालं तर विषय असा असतो, इंड्युसमेंट लेवल म्हणजे जे मोठे मोठे लोक आहेत, ऑपरेटर, बँक आणि इन्स्टिट्यूट यांनी तयार केलेले एक आकर्षित झोन. हा आकर्षित झोन कुठं कुठं असतो, सगळ्यात पहिला तर असतो ऑर्डर ब्लॉकच्या आजूबाजूला. जसं इथं ऑर्डर ब्लॉक असेल, इथं कुठेतरी इन्व्हेस्टमेंट झोन असेल, आपल्याला आकर्षित करणार, स्टॉप लॉस उडवणार, मग खाली नेणार, ह्याला म्हणतात ऑर्डर ब्लॉकच्या पाशी असणारे इन्व्हेस्टमेंट झोन. त्यानंतर दुसरा हा कुठं असतो भाई, दुसरा असतो ट्रेंड लाईन पाशी. जसं मी तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल दाखवलं की लोअर लोचं क्रिएशन चालू आहे, आपण ट्रेंड लाईन मारल्या खालनं वरनं, आपण फुल म्हणजे आपण चला इथं आलं की पुट बाय करायचा, इथं असतो इन्व्हेस्टमेंट झोन. कारण इथं दरवेळेस पुट बाय करतात ना लोक, तर इथे इन्व्हेस्टमेंट झोन असतो. लोक हे काय करतात, ट्रॅप करतं, खाली जातं परत एकदा वर जातं, इथं असतो इन्व्हेस्टमेंट झोन. त्यानंतर परत एकदा तिसरा जो पार्ट असतो तो म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स पाशी. समजा हा मेजर तुमचा रेजिस्टन्स आहे, त्यानंतर हा मेजर तुमचा सपोर्ट आहे. जसं मार्केटमध्ये लोअर लोचं क्रिएशन करत खाली आलं, सपोर्ट पाशी आलं, इन्व्हेस्टमेंट झोन असतात, मार्केट ट्रॅप करतं, वर जातं, वरती गेलं इकडे टॅप केलं खाली आलं. ठीक आहे, या दोन्ही साईडला जे ट्रॅप केलं तुम्हाला असं वाटतं की अरे मी कॉल घेतला की मार्केट स्टॉप लॉस उडवते आणि मग जाते. का जाते, रिझन काय, कोणी सांगितलंय का आतापर्यंत, तर हे रिझन असतात त्याचे. हे बाहेरचे कन्सेप्ट आहेत हे, पण मला असं वाटतं की तुम्हाला क्लिअर करावे हे. तर आणि चौथा जो पॉइंट आहे तो असतो हा कुठला रे, आपला स्विंग हाय आणि स्विंग लो. स्विंग हाय आणि स्विंग लो म्हणजे तरी पण तुम्हाला समजलं असेल ना की हायर हायचं क्रिएशन आहे, त्यानंतर लोअर लोचं क्रिएशन आहे, त्यानंतर परत एकदा हायर हायचं क्रिएशन आहे. तर हा जो असतो आपला स्विंग लो, त्यानंतर हा जो असतो आपला स्विंग हाय. तर इथं गेल्यानंतर मार्केट इथं ट्रॅप करतं, वरती गेल्यानंतर इथं ट्रॅप करतं. तर का इथं अट्रॅक्ट का झालं मार्केट, कारण इथून स्विंग हाय आणि इथून स्विंग लो आहे, आणि इथंच असतात आपले इंड्युसमेंट झोन. तर मित्रांनो हा टॉपिक क्लिअर आहे, आणि आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.